नमस्कार, मी अनघा धोडपकर आणि आपण ऐकत आहात अश्वत्थामा भाग 37. महर्षी व्यास पुढे म्हणाले, पृथ्वीवर जेव्हा जेव्हा भार होतो तेव्हा साक्षात भगवान विष्णू जन्म घेतो. कृष्णावतार हा विष्णूचाच अवतार आहे आणि होता. महायुद्धाच्या वेळी कौरववीर महातपस्वी भगतदत्तानं अर्जुनाला ठार करण्यासाठी वैष्णवास्त्र सोडलं तेव्हा कृष्ण पुढे झाल्याबरोबर वैष्णवास्त्राची पुष्पमाला होऊन कृष्णाच्या गळ्यात विराजमान झाली. कारण कृष्ण स्वयं विष्णू होता. भगवान विष्णू स्वतःचे 4 भाग करून लोकांचे नेहमीच रक्षण करतो. त्याची एक मूर्ती तपश्चर्या करते, ती मी आहे. हा कृष्ण द्वैपायन व्यास जो धर्मरक्षणार्थ अनेक युग पृथ्वीवरती आहे. विष्णूची दुसरी मूर्ती चांगलं वाईट करणाऱ्या जगाचं अवलोकन करून उत्तम मानवाकडून नीच भ्रष्ट माणसाला शासन करणे. उत्तम माणसामध्ये विष्णूचा अंश असतो. तर तिसरी मूर्ती मानव जन्म घेऊन कर्माचं आचरण करणे, जसे भगवान राम आणि कृष्ण. चौथी मूर्ती हजारो जलाधीन होऊन निद्रेचा आश्रय घेणं. तो संबंध तुझ्याशी आहे. तुला दिलेला 3000 वर्षाचा शाप भगवान विष्णू जलाधीन अवस्थेत असल्यामुळे विसरले असतील किंवा कदाचित व्यासांनी बोलणं अर्धवट ठेवलं. अश्वत्थामा व्यासरूपी भगवान विष्णूच्या पायावर वाकला तेव्हा त्यांनी त्याला जवळ घेऊन म्हणाले, तू भोगलेल्या यातना तुझा पिता त्र्यंबकेश्वर आणि मी जाणतो. आता तुझ्या मुक्तीचा क्षण जवळ आलाय. मरण म्हणजे मुक्ती नव्हे, तर स्वतःला सिद्ध करून स्वतःच्या सामर्थ्याची आत्मप्रचिती नाही. जगाच्या कल्पनार्थ भटकणं ही पण मुक्तीच आहे. देह नष्ट होतो, पण घटोत्कचाचा सारखे चांगले आत्मे जनकल्याणार्थ भटकतातच ना. व्यासांनी त्याला स्थिर व्हायला सांगून त्यांनी सांगितलेल्या श्लोकापासून सुरुवात करून भगवद्गीतेचं पठण करायला सांगितलं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. नंतर व्यासांचा आवाज हवेत विरत गेला आणि एकट्या अश्वत्थामाचा आवाज सर्वत्र घुमू लागला. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायण नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरते. अश्वत्थामा आता थांबणार नव्हता. तो कोणाचाच नव्हता. गीतेच्या सामर्थ्यवान शब्दांची आवर्तन परावर्तित होऊन त्रिभुवनात निनादू लागली. सहस्त्र वर्षे पाण्याखाली बसलेल्या भगवान विष्णूंना अश्वत्थाम्याचा आर्त धीर गंभीर आवाज ऐकू आला. शेषावर बसलेल्या विष्णूनं पाण्यावरून आपली नजर आवाजाच्या दिशेनं सातपुड्याच्या स्तंभा पर्वतावर प्रार्थना करीत असलेल्या अश्वत्थाम्याकडे वळवली. कसे विष्णू शेष नागावर उठून स्वर्गात आपल्या कालचक्र तबकडी पाहिल्यावर लक्षात येतं, अश्वत्थाम्याच्या शापाची 3000 वर्षे होऊन 2000 वर्षे जास्त झालेली त्यांना दिसली. अशी अक्षम्य चूक व्हायला नको होती. त्यांनी कालचक्राची तबकडी हजारो वर्षे मागे फिरून पृथ्वीवर नजर स्थिर करून स्वतः भगवंत स्मृतिपटलात गुरफटून गेले. धन्यवाद.